आणि बकासूर माणूस भेटलेला आहे आम्हाला डायरेक्ट आपला वैभव कोठे. काय म्हणतो मग वैभ्या? तो फोटो काढून घेऊन दे मला जरा, नाही का इकडे पाय काय नो. तर टमेन भाई डॉगेश भाई क्या कर रहा भाई तू इधर. तर डॉगेश भाई निवांत बसला होता, त्याच्या डोळ्यावर लाईट चमकली. जय श्रीराम भावंडो. तर आपल्या परत एका नवीन व्हिडिओ स्वागत आहे. तर आजचा आपला व्हिडिओ सांगली किंवा कोल्हापूर आहे, म्हणजे सांगली किंवा कोल्हापूर दोन स्टेशन ह्यापैकी एक होऊ शकतं कोणतं पण. तर आपण आता आलोय गाडीपाशी, मस्त चालू वगैरे करून दिली आणि बघितलं का आपल्या जानूचं लुक. कूलर घेऊन आलोय आपण दुसरं, म्हणजे एक होतं का ते आपलं सुरेश भाऊला दिलं पहिलं, आपण दुसरं आणलंय. तर ही मटेरियल घरी न्यायचं राहिलेलं आहे. बाकी कसं आहे मग सगळं एकदम मजेत. तरी आता मी चालू केलंय. तर तिचं एअर प्रेशर थोडा उतरायला लागलाय, पण चेक करू कुठून उतरतोय काय तिचा. तर चला मग काय जाऊ गाडी भरायला आपल्याला जायचं राऊरी फॅक्टरीवर. तर राऊरी फॅक्टरीवर आपली तुम्हाला कंपनी माहिती आहे कोणती काय आहे, जाऊन येऊ गाडीला भरायला. मग काय आलो जोगेश्वरी पाटाच्या जवळ जवळ म्हणून लवकर जाऊन गाडी लावून यावा. तर गाडी बघकर किती आपलं 60-70 चालू आहे, कारण रस्ता खराब आहे त्याच्यामुळे आपली गाडी. कसं आहे ना मागच्या आपण टर्न फुल करून घेतला तेव्हा स्टेअरिंग जरा वाकडी झाली इकडं आली, आता अशी करून घेऊ. समोर गाडी आहे कसे मग गाणे नात फुलाय का नाही, एकदम मूड फ्रेश. सकाळ सकाळी गाणे म्हणलं मूड फ्रेश. मग काय गाडी भरायला लावली, चाललोय आता घरी मस्त पैकी. म्हणलं नाही का 3-4 वाजता उठून यावा. तर मस्त घरी जाऊ फ्रेश वगैरे होऊ, कपडे तिकडे बदलू. गाडी 3 वाजेपर्यंत भरून होणार आहे, 3 वाजेपर्यंत रिटर्न येऊ. आणि आज आपल्या कोण येणार आहे काय तुम्हाला 100% दाखवणार आहे. तर श्यामा सुट्टीवर आहे त्याच्यामुळे आपला नवीन पाहिला जो माणूस होता ते येणार आहे. तर चला आपण गाडी कोणती चालवली पाहिलं, तिचं नाव नाही माहिती मला, हिरो होंडा आहे काय ना, हा हिरो होंडा आहे. तर चला मग काय भावंडो गाडी भरून झाली. मग चाललो होतो आपल्या संग आलता चंदू भाऊ रायडर. तर चंदू भाऊ बसलेला आहे चालायला. आणि दुसरा आपला वय काय नाव भाऊ सिद्ध्या, तुम्हाला ध्यानात नाही राहिलं याचं नाव. तर आम्ही 3 जण आलतो गाडी न्यायला. मग चाललोय गाडी घेऊन. मग कसं वाटत चंदू भाऊ गाडी चालवायला? एक नंबर. विशेष कोण आहे का नाही आपले माय नाही ना आता. लवकरच आपली एक अजून एक गाडी ऍड होणार आहे साहेब ग्रुप मध्ये 30-19 एसी घ्या. ड्रायव्हरच्या हातात एसी गाडी द्यायचं म्हणलं. नाही ड्रायव्हर का नाही, एसी खरंच घ्यायची. घेऊन एसी घ्यायची आणि डायरेक्ट विषय टॉपचा करून टाकायचा. तुमच्या शब्दावर मान ड्रायव्हरची सुद्धा हाऊस करून टाका. अरे नाही ते राऊट झालेला आहे ना त्याची गाडी एसी आत्मा किंचित माती नाही आहे. मी तेच म्हणलं गाडी गाडीचा विषय नाही करायचा, नादच नाही करायचा. तेच विषय होता ना मग त्याच्यामुळं. मग काय आलं आपल्या दसऱ्याची तर मग पाहिलं का हे रेडियम चालू होतं आपलं. आता एवढं झालंय, अजून ही ब्लॅक काच राहिली, समोरचं राहिलंय. दसरा भाऊला भूक लागली आमच्या, पाहिलं लावून धरला डायरेक्ट. दाखव ना 100%. अजून ही एक राहिलंय, दोन्ही साईडचे 2. आणि बकासूर माणूस भेटलेला आहे आम्हाला डायरेक्ट आपला वैभव कोठे. काय म्हणतो मग वैभ्या? पण तो फोटो काढून घेऊन दे मला जरा, नाही का इकडे पाय. तर आपला जोडीदार आहे रणजित सोलापूरकर. दिप्या पाय आला का परत? मग काय आपलं नाव वगैरे कट करून झालं. दसरा भाऊ कटिंग करून घेऊन त्याला लय गाई झाली. फक्त पुढं जायचं तुम्हाला, त्यांना आलता एक फोन म्हणजे आम्हाला भेटायला श्रीरामपूरला. जाऊन द्या आता. तर हे नाव आपल्याला नाही का तुम्हाला सांगतो कुठं टाकायचं माहिती का, इथं खाली या रिलॅक्स पट्टीवर. तर अलीकडले हे 2 मॅचिंग केलेले आहे, अजून थोडं राहिलंय नाही का ते तिकडून चिटकू राहिला आहे. चला म्हणा पटकन
पाहू ना कसं लावित आता रांच्या हातात घेते दुसरं दिन घाल टाकून देऊ दसऱ्याने त्याला लई हे केलं राव त्याला खालच्याला गाड्या पडल्या असं वाटत नाही का नाही ना इथं त्याला मी 18 कापायला लावलं होतं ते नाही का 17 कापला थोडं कमीच कापलंय बाय इंच भर मागं पुढे त्याच्यात इंच भर मग 100% राहील. मग काय भावंड ते रंजाची गाडी आहे तिला सुद्धा रिडियम केलं तर मागचं पुढचं साईडनं सुद्धा डिझाईन वगैरे मारून घेतली याने त्याची सुद्धा 30-19-20 फूट ते साईडला असं केलं तर आणि पुढला लुक आहे तिचा एकदम खतरनाक आणि आपली ही साधी म्हणजे त्याला फ्रेम करायची आहे पण तेव्हा पुढल्या चक्करला करून घेऊ नाही का कसं आहे मग बंपर एकदम टॉपचा विषय करून टाकलं की नाही मग आज उकले रेडियम राहिलंय तिचं तसं आपलं दाखवतो तुम्हाला आता आपण फक्त काय केलंय इकडल्या काचीला नाव टाकलंय आणि फोटो आणि इकडं आतून नाव आहे तुम्हाला आता आतून दाखवतो याला नाही का तर आतून असं आहे हे जे नाईटला चमकणार नाही का सगळं रिलॅन्स आपलं पहिलं हे चमकायचं इकडलं चमकायचं आता हे सगळं चमकन नाही का त्याच्यात आता किरकोळ राहिलेलं आहे आता याला राहिलं आहे थोडं फार आणि इकडलं एवढं रेडियम झालं म्हणजे आतला विषय मिटवतो ब्लॅक काच ते करून घेतलेले मग चला येऊ गावात जाऊन थोडं फिरून फेरफटका मारू आणि निघता येईल का तर आपल्याला सांगलीला जायचं तुम्हाला माहिती मग काय 10,000चं डिझेल टाकलंय तर येणे काच वगैरे पुसून घेतली थोडी नॉर्मल घाण आहे पण काय नाही घेऊ करून चालू मध्ये पाणी मारता येईल तर चला मग काय निघू आता दमाने का तर उशीर झालाय आता लई तर किती वाजले तुम्हाला ते बी दाखवतो 9-9:30 तर गाडी चालूच होती डिझेल एवढं आलंय लाईट लावला तर चला हँड ब्रेक तर जय श्रीराम तर चला तर मग भावांनो आपण आलो आता घरगावच्या जवळ तर काय सिटीतून काही व्हिडिओ वगैरे नाही घेतला का तर म्हणलं टापोटाप जरा सिटीच्या बाहेर पडता येईल त्याच्यामुळे काही व्हिडिओ वगैरे नव्हता काढला तर आता वाजलेले 11:30 तर रात्रीचे तर बघू शकता आता आपल्या रनिंग कंटिन्यू चालू आहे काय आपण थांबलो वगैरे नाही म्हणलं पुढं नाही का याचा दौंडच्या टोलच्या जवळ गेल्याच्या नंतर थांबता येईल तिथं घेऊ मग चहा किंवा स्टिंग वगैरे घेता येईल आणि आपल्या सगळं काय जोडत आज गाडी बिडी काय इकडं ह्यो बसलेला आहे आपला काय याचा दिप्या तर आपल्या गाडीत दुसरं कोण नाही कूलर होतं का आपण कूलर नेऊन फेकलंय दसरथच्या दुकानावर काय फेकलं त्याचं कारण सांगतो तुम्हाला तर आपण कूलर दसरथच्या दुकानावर ठेवलं होतं तर आपल्या गाडीत जे कूलर आहे आपली गाडी 24 व्होल्ट आहे ना कूलर आणलं होतं 24 व्होल्टचं तर आपल्या शहाणा दसरथ भाऊ लोखंडे यांनी काय केलं माहिती तुम्हाला सांगतो आता मी आपल्या गाडीतला जे कूलर आहे त्यांनी लाईटीच्या बोर्डात घातलं होतं लाईटीच्या बोर्डात घातल्याच्या नंतर त्याचा जाळ आणि धुरसंगत झाला आणि त्यांनी असं ठेवलं तर मला नाही कळलं पाहिजे तर मला माहित नव्हतं तर मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं कालच्या की मी कूलर घेऊन आलतो आपल्या गाडीमध्ये कूलर होतं या व्हिडिओ मध्ये पण एक आपल्या गाडीत कूलर घेऊन आलतो मी तर मी त्याला सकाळी जोडायचा प्रयत्न केला तर आपण वायर जोडली का त्याच्यातून जाळ निघायचा तर मला जरा डाऊट आला का आपल्या कूलरला काहीतरी मॅटर झालेलं आहे आणि ज्यावेळेस आपण घेतले आपण दोन्ही चेक करून घेतले आपले दोन्ही कूलर चालू होते तर मी वापिस त्याच्याकडे दुकानावर गेलो आपल्या गाडीचा रेडियम चालू होता तेव्हा तर म्हणलं दसरथ भाऊ आपल्या कूलरला काय केलं तर दसरथ भाऊ म्हणे तर भावांना आपण आलतो आता त्याच्या टोल प्लाझावर तर म्हणलं टायर वगैरे चेक करून घेऊ तर आपण साईडला ठेवलं होतं याच्यावर काय सामान ठेवलं काय मीच मी माझ्या हाताने ठेवलंय ओके तर मस्त पैकी टायर चेक करून घेऊ 2 मिनिट आपण या हातात मोबाईल धरू तर याच्यात त्याच्यात लय फरक पडतो डायरेक्ट
का तर ह्यो मेन हा काम करतो. तर ओके का तर कालच टायर पलटी मारले त्याच्यामुळे काय विशेष नाही एवढं. तर आपल्याला पार्किंग बल्ब सुद्धा चालू करायची, मागचा बंद पडलाय. तर टायर पाहिलं का भावांनो किती दाबलंय. तर याला भावांनो काय पर्याय असला तर कमेंट नक्की करा. आपण उपाय असला तर मला सांगा, आपण नक्की हे करून पाहू त्याला. का तर असं टायर जर दाबी असली तर मजा नाही ना. काय विशेष नाही एवढं. तर तुम्हाला जर आपला रूट चेंज होणार थोडा, नवीन रूट लागेल आपल्याला. तर नवीन रूटला जर चाललो तर मग आपल्या याच्यापेक्षा भारी ब्लॉक येईन किंवा थोडेफार काय ना चांगलं येतील याच्यापेक्षा काय ना. म्हणजे काही नवीन रुटीनला जाऊन आपण. तर आता तर आपलं नवीन सीझन चालू होईल सर. आपल्याला तर सांगली कोल्हापूर आणि प्लस पुणा त्या 3 लाईन चालू आपण. म्हणजे सांगली कोल्हापूर म्हणलं तर हायर रूटला आहे आणि पुणा म्हणलं तर लोकल आहे. तर आपला भाऊ घेऊन आलेला आहे स्टिंग. हे भाऊ स्टिंग आहे. कोणाचा डायलॉग घेऊ काय म्हणती मग काय. तर पब्लिक आता आलतो आपल्या मेन रोडला. कोणता आपला बारामती रोड, बारामती पाटस रोड. तर नाशिक रॉकेट कसं आहे. तर भावांनो ही समोर जे लाईट लावलेलं आहे पहा शिवकन्याच्या वरती. तर आपल्याला अशी लाईट लावायची मागं, पण आपली गाडी काय बनवेल नाही. तरी पण लावली तर भारी वाटन का नाही कमेंट करा बरं. आपल्याला जरा 2-3 धप्पा धपमध्ये ते कसं जर चांगली वाटत असली तर आपण मग 100% टाकून घेऊ. म्हणजे मला तर टाकायची इच्छा आहे माहीत. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता का कमेंट करून का नाही का अक्षय हो लाईट टाकू शकता तुम्ही. का तर भारी वाटलं आपल्या गाडीला. तर आपल्याला थोडं मॉडिफाय करायची गाडी. मला कसं आपलं तुम्हाला माहिती आहे ब्लॅक स्कॉर्पिओ घेतली या महिन्यात, त्याच्यामुळे आपण जरा थांबून घेतलं. तर आपली ह्याच महिन्यामध्ये आपली गाडी बघून येत होती रिंगस दिल्ली हरियाणा कॅबिन नाही का हरियाणावरून. तर आता आपण परत 2 महिने थांबून घेतलेलं आहे. तर 2 महिन्यानंतर आपण गाडी बनवणार आहे. तर काही गाडी बनवणार नाहीये. मग काय गाईच होतो आता बारामती मध्ये. तर याला काय हरणा वाजू राहिला काय नो. तर टमेन भाई डॉगेश भाई क्या कर रहा भाई तू इधर. तर डॉगेश भाई निवांत बसला होता. उगा त्याच्या डोळ्यावर लाईट चमकली म्हणून ते उठून पाहू राहिला नेमकं कोण आलाय. वो डरता नहीं, वो शेर है. शेर का बच्चा वो डरेगा नहीं कधी. तर मग काय भावना आपण मस्तपैकी आता बारामती पास करून घेतली. तर आता जे समोरचा जे सर्कल आलेला आहे त्या सर्कल मधून आपल्याला राईट मारून फलटण रोडला निघायचं आहे. तर इथं सुद्धा दुसरा डॉगेश भाई बसलेला आहे. तर मस्तपैकी आपण आता जाऊ आपलं मावशीच्या हॉटेलला थांबतोय आणि काम करतो टाकीतो इकडून नाईटला कोण. मग काय तर भावना बरोबर 6 वाजता उठलो निघलो तिथून दमा निघायला. तर पाहू शकता तुम्ही कसं वातावरण सकाळ सकाळ एकदम भारी आणि फ्रेश. फक्त मी काही तोंड वगैरे धुतला नाही. आता पुढं चहा घ्यायला थांबू आपण. तोंड वगैरे फ्रेश होऊन घेऊ आणि चहा वगैरे घेऊ तिथं जाग्यावर. तुझं उठ वाटत नव्हतं पण आता काय उठावं लागत. लय भारी झोप असते लय भारी. तर काही नाही मग चला इथून पुढे जाऊ. चहा बी घेऊन मस्त दमादमात जाऊ 9 वाजेपर्यंत. तर आपल्याला मस्त 3 तास आहे. 3 तास 110 किलोमीटर जायचं काय अडचण नाही. तर भावांना आपण आलो आता घाट पास करून आलोय दैवडीच्या अलीकड. कोणतं घाटाचं नाव आहे काय नव्हते नेमकं बारीकच नाव आहे गावाचं पण दैवडीच्या माग आहे. कसा आहे विशेष बोले का नाही. वाव व्हेरी नाईस. कसा लोक भेटलं एकदम डेंजर विषय मध्ये. याला एवढं वाटतं लगे कसं दिसतंय मग सकाळ सकाळी. तर आपल्याला इकडून तिकडून करून असं यायचं झाडापाशी. मग काय भावना आलता फॅक्टरीच्या आतमध्ये कारखान्यात. तर काय विषय डेंजर आहे का नाही. तर भावना विषय मॅटर असा आहे
का आतमध्ये मोबाईलचा व्हिडिओ वगैरे अलाउड नाही. म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे का फॅक्टरीमध्ये मोबाईल वगैरे वापरून देत नाही. तरी आपण मोबाईल आणलेले आपले दोन्ही मोबाईल इथं पडलेले, दिप्याचा तिकडे माझा इथं आहे. तर विषय काय होतो फक्त त्यांचं म्हणणं आहे फोटो वगैरे काही काढू नका. आपण तर डायरेक्ट व्हिडिओ काढून राहिलो म्हणले त्यांना सांगायचं काय मी आपण त्याच्यामुळे ऐकतो. तर आपल्याला आता फक्त नाही विषय काय आहे, इथं समोर काटा आहे, काटा करून समोरची गाडी चालली का त्या साईडला गाडी टाकायची आणि गाडी खाली करून घ्यायची तिकडं, परत एमटीहून इथं काटा करायचा समोर. तर आता ह्या गाडीचा काटा झाल्याच्या नंतर आपल्या गाडीचा काटा वगैरे करून घेऊ, पुढं काय खाली करायचं बघू. आणि जरा अर्जंट खाली करायची आपल्याला गाडी टपकन, जेवढं लवकर होईल तेवढं लवकर उरकून खाली करून भरायची ऑर्डर घेतलेली आहे. तुम्हाला माहिती आपल्याला काय माल राहतो इकडून काय नाही. तर चला मग टपकनावर काटा वगैरे करून घेऊन जाऊ खाली करायला. काय तर गाडी वगैरे झाली ती खाली चाललो आता भरायला. तर तुम्हाला तर माहिती आहे कारखान्यात तेच विषय राहतो का मोबाईल वगैरे काही एवढं हे करून देत नाही. तर आपला शिष्य उपर एसी चालू, आता तिथं मक्कर धूळ बसते आपल्या गाडीमध्ये आतमध्ये. तर टू व्हीलरला काय चाललंय बघा रॉकेट घेऊन या चालला वरून पाहतोय काय तोंडाकडं. तर मग चला भावना जाऊ भरायला, जवळ जायचंय भरायला आपल्याला. तर मग आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. आणि आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक 100% करा म्हणजे नाही का. आणि ह्या व्हिडिओला म्हणजे ह्या ब्लॉगला इथं डी एंड करू. पुढला नेक्स्ट ब्लॉग आपला राहणार आहे इस्लामपूर ते श्रीरामपूर. तर आपण आता डायरेक्ट भरायला जाणार आहे लगेच. तर आता आपली गाडी तुम्हाला तर माहिती आहे खाली झालेली एकदम मोकळी आहे. तर आपण चाललेलोच बाहेर निघलोय. तर मग चला मग तुम्हाला दाखवतो आता इथून पुढचं नियोजन कसं आहे आपलं ब्लॉग.